आज आपण फूड ब्लॉग कुठे करणार आहोत तुम्हाला माहिती आहे का? अब इसको हथौड़ा मारते। तेरा मेसो ओसामा बिन लादेन। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग विरारमध्ये। भाई विरारची काही स्पेशल डिशेस आपण ट्राय करणार आहोत। बघूया आज आपल्याला काय काय खायला मिळतंय। बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही सजेस्ट केलेल्या आहेत, इकडे तुम्ही बघू शकता काय काय सजेस्ट केलंय। सगळ्यात पहिले जास्तीत जास्त मला सजेस्ट केलंय परेश वडापाव म्हणून। सो आपण वडापावने सुरुवात करूया। मुंबईमध्ये कुठे पण ब्लॉग बनवला ना, वडापाव, मिसळपाव, पावभाजी हे तर येणारच आहे। प्रत्येक ठिकाणची चव ही निश्चितच वेगवेगळी असते। सो ट्राय करूया वडापाव। आणि तुम्ही माझ्या मागे बघताय विरार बोलते लाला। वड़ा पाव की तलाश में भाई कंटिन्यू चले जा रहा है, लेकिन वड़ा पाव हाथ में नहीं लग रहा है दोस्तों। लेकिन वड़ा पाव को हाथ में लेके रहूंगा मेरी जान, जो कि तुम लोग ने इतना ज़्यादा लेवल पे सजेस्ट किया है। तो भाई शुरुआत ही करते ना अपने विरार फूड ब्लॉग की वड़ा पाव से। अजून 5 मिनिटं चालायचं होतं, पण माझं थोडा ब्लड कमी झाल्यामुळे चालता तर येत नाही, बट म्हटलं रिक्षाच करूया। तरी ते अजून मीटर चालू नसल्यामुळे रिक्षाचे 60 रुपये कोई बात नाही दोस्तों, लेकिन इधर मीटर चालू होना चाहिए, बंदा कंगाल हो जाएगा। फायनली आम्ही येऊन पोचलोय परेश वडापाव, ज्याचं नाव आहे श्री सद्गुरू कृपा आणि खाली आहे छोटंसं नाव परेश वडापाव। लुक ॲट दिस गाइस, ओ ये हा यांचा मेन्यू कार्ड आहे इकडे। या सगळ्या गोष्टी इथे कंटिन्यू मिळत असतात। सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यात पहिला स्पॉट निवडलेला आहे परेश वडापाव। वाव भाई, पाव पण मस्त आहे, एकदम असा गोल पाव आहे, बर्गर सारखा पाव वाटतोय, ज्याच्यामध्ये सुकी चटणी दिली खोबऱ्याची, हिरवी चटणी पण लावलेली, कांदा वगैरे टाकलेला आहे। आणि इकडे हे काय, हे मिरच्या आहेत मे बी तळलेल्या बेसनच्या पिठात। ओके ओके, खाऊन बघूया। हा सुंदर टेस्ट आहे, मस्तच टेस्ट आहे, एक नंबर टेस्ट आहे। जो कांदा वगैरे टाकलाय ना, जसं आपण खाल्ला होता बघ भांडुपला खाल्ला होता, सेम तसंच आहे। भाजी पण आहे, वडापाव असायला पाहिजे तसाच आहे। ते पण गरम गरम काढतात, चरका पण मारतोय भाजीचा। चटणी आहे ना ती खोबऱ्याची चटणी, त्याचा थोडासा गोडसपणा लागतोय। आणि इथे तुम्ही बघाल तर इथे हिरवी चटणी आहे, ती पण एकदम जाड आहे। ह्याच्याने ट्राय करूया। ही चटणी एक नंबर आहे, म्हणजे दिसते तेवढी तिखट नाहीये, नॉर्मल आहे। मिरची ट्राय करूया, त्यांनी मिरची चण्याच्या पिठात तळून दिलेली आहे, छान आहे। विरारवाले तर इकडे येतच असतील नो डाऊट, कारण तुम्ही सजेस्ट केलंय। बट विरार कधी फिरायला आला, तिथे जीवदानी मंदिर पण आहे, विरारकरांचं आराध्य दैवत। सो तुम्ही आलात तर परेश वडापावला नक्कीच भेटा। थोडंसं आतमध्ये 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आणि इकडे लोक आहेत बघा, खाणारी मंडळी। वडापाव तर खाल्ला आणि ओके टेस्ट होती, असा म्हणजे फील जो येतो ना वडापाव खाल्ल्याचा तो थोडा कमी वाटला। बट इथे गरम गरम देतात, त्याच्यामुळे तो वडापाव अजून छान वाटतो खाण्यासाठी। बट थंड झाल्यावर तेवढा त्याची मजा नाही येणार, तो गरम गरमच मजा या वडापावची। विरार में आएले तो भुजिंग नहीं खाएंगे ऐसा हो ही नहीं सकता। तर बऱ्याच साऱ्या फूड ब्लॉग मध्ये तुम्ही मला सजेस्ट करताय की भुजिंग ट्राय कर। आता ते नक्की काय असतं ते मला पण माहित नाही, आणि पहिल्यांदाच ऐकतोय मी। आणि विरार म्हटलं की भुजिंग हे नाव येणार नाही असं होणारच नाही, तर आता ते त्याच्या शोधात मी चाललेलो आहे पुढे। हा वडापाव तर खाल्ला, सो आता जाऊया भुजिंग बघण्यासाठी नक्की काय प्रकार आहे आणि कसं असतं ते। तू खाणार काय? खाणार जे काय असणार ते खाणार। मला हे पण नाही माहिती की व्हेज आहे नॉन व्हेज आहे, पण मी जातोय। सगळ्यात जास्त तुम्ही सांगितलंय ते आगाशी भुजिंग, सो तिकडे आता जाऊया चला। इथून 15 मिनिटावरती आहे। देवीन नाव आहे त्याचं। चला भाई, फायनली पोचलो आगाशी भुजी पदार्थ काय आहे तो ट्राय करण्यासाठी। पण इकडचा जो माहोल बघाल ना,
छान वाटला मला. असं वाटतंय की आपण ना तुरळला आपल्या आरवली. आरवलीमध्ये म्हणजे असं गावच्या ठिकाणी कडवई, आल्यासारखं कडवई. वाटतंय. कडवईला वगैरे तसाच आहे बघा ना, असा गावच्या सारखा Same, रस्ता same आहे. तसंच सेम आहे. वाटतंय. हा तर सेमच आहे भाई. पण मस्त ठीक आहे. तर वाटतंय आता इकडे तर माहित नाही प्रॉपर लोकेशनवर तर पोहोचलोय, पण विचारून घेऊया. काका हे आगाशी भुजिंग कुठे आहे? पुढे आहे. चला पुढे आहे. हा हे बघ. ओ ये समोरच आहे की हा वाडा बोत आहे. हा मस्त सही आहे ना. ना? झोपाळा बघ किती छान सही आहे. वाटतं. आगाशी बोलते आगाशी. आगाशी भुजिंग. फायनली आपण येऊन पोचलो आगाशी भुजिंग जवळ. इकडे त्यांचं 1940 पासून आहे भाई साहब. आणि मेन तर हे चिकनचं आहे भाई. तुझं कसं, तुला खाशील का? ताई नाही खाणार आहे, पण बघूया आतमध्ये या. हे एवढे त्याचे मेन्यू आहेत. भुजिंग म्हणजे बघा ना ते कोळशावर शेकवतात वगैरे, एवढेच पदार्थ आहे त्यांच्याकडे. चिकन भुजिंग आहे, चिकन रस्सा ग्रेव्ही, चिकन स्पेशल भुजिंग, चिकन बोनलेस भुजिंग, मटन भुजिंग पण मिळतंय, मटन रस्सा पण मिळतोय. पण इथे रेट नाहीये, केजी नुसार दिलेलं आहे, किलोग्रॅमवर. सो काय करायचं? विचार ना कसं आहे, कसं प्लेट आहे. प्लेटनुसार नाही मिळत. मग कसं आहे ते? केजीचा हिशोब असतो. केजी 1 किलोचा हिशोब असतो. कमीत कमी अर्धा घ्यावं लागतं, अर्ध्याच्या मल्टिपलमध्ये. आणि काय काय येतं त्याच्यामध्ये? हे सगळं जे मेन्शन केलं ते सगळं मिळणार. फक्त मटन रस्सा आहे तो मेकटो ऑर्डर आहे. अच्छा, चिकन भुजिंग मध्ये काय काय असतं? चिकन भुजिंग म्हणजे बटाटा, पोहा, मसाला हा एकत्र. चिकनचं नेट वेटच 1 किलो असतो. अच्छा. बाकी रेस्ट ऑफ सगळं एक्स्ट्रा असतं. सो इथे प्लेटनुसार नाही मिळत, तुम्हाला किलोच्या हिशोबाने घ्यावं लागतं. मग त्याच्यात अर्धा किलो वगैरे असं तुम्ही घेऊ शकता. किचन आहे त्यांचं, ऍक्च्युली आतमध्ये पण एक किचन आहे. हे जे यांचं शॉप आहे ना छोटंसं, हे आता त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. 1940चं म्हटल्यावरती भाई ही जी गल्ली दिसते तुम्हाला, सो इथे त्यांची मागे भट्टी आहे. किती सो सोयी तिकडे वाटते ते ना सगळा यार. कार्यक्रम करतात भुजिंगचा. तर मी म्हटलं की बघू शकतो का भट्टी, तर म्हटले की हा बघू शकतो म्हणून. म्हणजे त्यावेळेला ते लोक तिथून सगळ्या गोष्टी करायचे. तर तुम्हाला पण दाखवतो आणि मी पण बघून घेतो. मस्त. मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं इथे येऊन. अरे खा ना, हे लोक चिकन नाही खात ना गाईज, त्याच्यामुळे अरे अशा विषय. चिकन तर तू खा, पण मी इंटरेस्टिंग का, कारण असं गावच्या सारखं वाटतं ना एकदम म्हणून. किधर गई भट्टी? कुठे भट्टी? ती बघ समोर आहे वाटतं ती. चला गाईज भट्टी बघा. हो हे बघा, इथे सगळं ते भुजिंगचं कंटिन्यू चालू आहे. साईडला बघा त्यांचे कंटिन्यू टोपा चालूच आहे तिकडे. आणि इथे पण बघा सगळा कार्यक्रम चालू आहे. कोळशावर प्रॉपर शेकवलं जातं ते. त्याच्यामध्ये बघा मसाला लावलेला आहे वरतून, बटाटा आहे, परत अजून काही असेल. मसाला म्हणजे गरम मसालाच आहे तो ऑब्व्हियसली, पण त्याच्यामध्ये काय काय टाकलं ते नाही माहिती ना, वेगवेगळ्या प्रकारचं आहे. ते बघा बोनलेस चिकन कट केलं जातं. इथे पण चिकन आणून ठेवलेलं आहे त्या साईडला. इंटरेस्टिंग विषय गाईस. सो असा सगळा किचन आहे यांचा. ही भट्टी आहे ऍक्च्युली त्यांची. चला अडग भाई, इंटरेस्टिंग विषय, एक नंबर. मस्त वाटलंय. हा आणि असं पहिल्यांदा आपण असं किचन बघितलं म्हणजे ऍक्च्युली त्याची भट्टी अरे बघितली आपण. कंटिन्यू काम चालू आहे. हो. बाहेर बघून तुम्हाला वाटणार पण नाही, इव्हन मला पण नव्हतं वाटलं की भाई एवढं शांत शांत कसं काय, मागायचं कुठे हे पण कळत नव्हतं. अंदर बडा काम चालू आहे. बघा आम्ही गावाला आलेलो आहे. वाव. आणि हा समोर जो वाडा बघताय ना, 1943चा आहे. म्हणजे माझ्या आजोबांचा पण जन्म नव्हता झाला तेव्हाच आहे. तेव्हापासून कणखर पद्धतीने उभा आहे तो, पण आता त्याचा यूज नाहीये. खाली 2-4 दुकानं आहेत त्याची जी चालू आहे. भुजिंग आपलं आलेलं आहे. इथे एवढीशीच जागा आहे, तुम्ही बघा. मला वाटलं नव्हतं की ते बसून खाऊ शकतो म्हणून, पण ते बोलले की खाऊ शकतो बसून. पण तुम्ही जर इथे आलात तरी पण विचारा की इथे बसून खाऊ शकतो का. फुल्ली गरम गरम आहे भाई. होतू कसं मी पकड पकड. आई शपथ, बस खतरनाक. हे जरा ऐसा थाट मांड के बैठते दोस्तों. हे चिकन आहे, थोडा त्यांचा मसाला पण आहे भाई. पोहे 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 पोहे. सुगंध घेऊन बघतो जरा. हो कडक भाई, कडक सुगंध येतोय, एक नंबर सुगंध येतोय. चिकन खाऊन बघूया. सो हे भुजिंग म्हणजे काय आहे ना, जे भाजण्याचे जे प्रकार असतात ना, भुजिंग, आणि ते जसं ते कुकिंग बिकिंग बोलतो ना आपण, तसं ते मग ते किंग लावलेलं आहे भुजिंग, असा विषय. पोहे पण आहेत. पोहे थोडेसे ट्राय करूया. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आता ते तर आपल्याला सिक्रेट मसाला त्यांचा सांगणार नाही, पण हे पण गरम गरम खाल्लं तरच फायदा आहे. चिकन आता मी खाल्लं ना, थोडंसं मला कडक वाटलं. थोडं अजून ते शिजायला पाहिजे होतं, किंवा मे बी ते तसंच असेल.
सुंदरम सुंदरम. त्याच्यामध्ये बटाटा पण टाकतात, जसं आपण आतमध्ये बघितलं ना असंच होतं, सेम असंच होतं. बटाटा बटाटा पण प्रॉपर शिजला, मस्त वाटलं, मला आवडलं. फक्त हे जे चिकन आहे ना, ते चिकन थोडंसं अजून शिजायला पाहिजे होतं, ते कडक कडक थोडं लागतंय. ओव्हरऑल मस्त, मला आवडलं. खूप जास्त आहे भाई, हे 4-5 जण खातील एक मिळून, ते मी एकट्यासाठी घेतलेलं आहे. थँक्यू गाईज, तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल. मला वाटतं चटणी बिटणी पण सोबत देतील, ते काय नाही. मग अशी बघितलं तुम्ही, ते काका पण अख्खी काही पिशवी पॅक करून घेऊन गेले. मस्त आहे, चिकन पण एकदम फ्रेश, एकदम फ्रेश. आणि हे फक्त आणि फक्त विरारमध्येच मिळतं, इतर पण ठिकाणी मिळत असेल. विरारच्या बाहेरून जर येत असता तर तुम्ही हा पदार्थ खाण्यासाठी नक्की या. आता हे एक ठिकाण आहे, असं अजून पण कुठे मिळत असेल म्हणजे विरारमध्येच दुसऱ्या लोकेशनवरती, ते माहीत नाही. तुम्ही मला जास्त हे सजेस्ट केलं होतं. सो स्टेशनपासून हे बरंचसं लांब आहे. अजून एक कस्टमर आले. मस्त भाई, इकडची चव मला खूप जास्त आवडली आणि काहीतरी नवीन खायला मिळालं हे महत्त्वाचं आहे. युजली आपण जे सगळं खातो ना, पावभाजी, मिसळपाव, वडापाव, त्याच्यापेक्षा हे एकदमच वेगळं होतं आणि जे की मला तरी पर्सनली खूप जास्त आवडलं. थँक्यू तुमच्यासाठी की तुम्ही मला हे सजेस्ट केलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यांची कुठेही अजून दुसरीकडे आउटलेट नाही आहेत, शाखा नाही आहे. सो तुम्हाला हे इथेच मिळेल, विरारमध्येच. सो त्याच्यासाठी हे फेमस आहे. 70 वर्षापासून हे लोक प्रोव्हाइड करतात ही गोष्ट, जे की भाई फुल इज्जत, बांधिलकी. ही बडी मशक्कत के बाद आपण पोच गेले शेतकरी ढाबा, म्हणजेच लोपीस शेतकरी ढाबा. इथे समोर त्यांचा आहे वेट. ओ ये भाई, कसलं बनवलंय ते लाकडाने एकदम बघा. आणि इथे आता काय काय मेन्यू आपल्याला बघायला मिळणार. अदरवाईज हे तुम्ही बघा, घोडागाडी, सॉरी बैलगाडी आतमध्ये पण आहे. हे बघ, एकदम एस्थेटिक भाई, एस्थेटिक विषय. मटके बिटके चाक काय बोलते, हा हे बघ वरती छपऱ्या बघ कसे कडक. आपली सूप असतात ना, हा, थोडा तशा उजेडात आलो असतो ना तर अजून मजा आली. मैफिल रंगले भाई सगळे. चला, हे बघ कसलं भारी. आई वरती जायचं आता, आई शपथ. आई गेली पण. आलोय आपण शेतकरी ढाब्यामध्ये आणि एकदम एस्थेटिक ठेवलेलं आहे त्याला, एकदम म्हणजे जसं आपल्या गावी वगैरे असं ना, जुना सगळ्या गोष्टी. इथे बघा, हे छोटीशी बालदी पण आहे स्टीलची, त्याच्यानंतर हे छोटं इथे घरटं पण आहे आणि हे बत्ती पण आहे. ही बत्ती आपण यूज केलेली आहे, म्हणजे आपल्या गावी होती, म्हणजे आमचं जे घर आहे ना तिकडे होती ती बत्ती. आणि खाली आहे ना सगळं असं शेणाने वगैरे सारवलेलं आहे. आणि हे त्याचं मेन्यू कार्ड आहे, इथे एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात. हा, मराठी बघूया आपण, ते सगळ्या गोष्टी मिळतात. सगळ्यात पहिले इथले यांची फेमस आहे तंदुरी मिसळ. ओ भाई, अच्छा, खतरनाक भाई. ठसका लागला. कटकट एक नंबर भाई, मजा आवेगा मेरी पॉपॉ. हो 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 हो, धगधगीत के दिल में बोलते, धगधगीत के दिल में ते गाईस. मोठं ओला काय त्याच्यात, हे अबे बटाटा मस्त टोपलीत दिलेत पाव. पाव बघा, पाव मटका द मिसळ बोलते. कांदा आहे, लिंबू आहे. पण ही खायची कशी, ताटात वाढून खायची, बुडवून खायची. ते बुडवून खायची. मिसळचा तुम्ही कलर बघा, याच्यामध्ये मिसळचा कलर एकदम लाल लाल, म्हणजे आपण साधी मिसळ खातो ना तशातला रसा नाही वाटत आहे, एकदम पातळवाला. हा बघा, याचा रसा बघा, एकदम म्हणजे आपण बघा चिकन मटन मध्ये बघा ग्रेव्ही वापरतो आपलं, हे गरम मसाला वगैरे त्या टाईपचं आहे. आणि त्यांनी जे काय बोलतात हे टाकलं ना भाई, हा उसकी उधर देखो हालत खराब हो रही है भूक के मारे. त्याने जे कोळसा टाकलाय ना, अनएक्सपेक्टेड विषय होता माझ्यासाठी. मी असंच एकदा एक घास खाऊन एक बघतो, घास सुखाचा. एक घास सुकाचा. डोक्यातच नव्हतं की अरे अशी पण मिसळ आपण खाणार आहे. थोडंसं लवकर आलो असतो ना, आजूबाजूचा नजारा पण बघायला मिळाला असतं. इथे नारळाची झाडं वगैरे पण आहेत, पण ते नाही दिसणार, राहू दे. म्हणजे मी व्यक्त होऊ शकतो, पण कसं व्यक्त होऊ, आजूबाजूला लोक आहेत, मला कळत नाही. म्हणजे माझ्या भावना मी किती कशा मांडू, मी रोखून ठेवल्यात मित्रांनो, लिटरली. हे शेफला पप्पी भाई, एवढं भारी आहे, एवढं भारी आहे. ही मिसळ मुंबईत आली पाहिजे खरं तर, हिचा नादच नाही. बघा ना, तर्री बघा बाजूने, परत हा मसाला बघा. हे ज्यांनी पण हे सुचवलंय ना तंदुरी मिसळ,
तो बाई हार्ड असणार आहे नक्कीच, कुठला तरी शेफ असणार आहे, काहीतरी आहे याच्या मागे हिस्ट्री खाण्याचा माहित नाही. एकदम खाण्याचा शौकीन आहे माझ्यासारखा आणि ताईसारखा. आमच्या गावात रे मित्रांनो तिखट तर माझ्या लेवलला म्हणजे जसं मला लागतं तोच विषय फ्लेवर झालेला ठीक आहे ते, किती ठीक आहे ऍक्च्युली. आणि सुगंध काय येतोय असा गावरान चुलीवर बनवण्यासाठी. लवकर बापरे, हे ना चिकन मटन आहे ना चुलीत घाल. हा बस आप्पा बोलते सबको कोलते लाला एक ही नंबर. जी मिसळ आहे ना ही जगात सर्वश्रेष्ठ मिसळ मी घोषित करते. तोबा रे तोबा हाय तोबा मिसळ. व्हेज मध्ये इतकी सर्वश्रेष्ठ मिसळ मी खाते ना म्हणजे कांट बिलीव. आणि पावाची गरजच नाहीये मी खरंच. बोललो ते, आणि लिंबू पण टाकायची गरज नाही, मग कांदा पण. आणि ऍक्च्युली आता माहोल आहे आपल्याला बाजूचा बघता येत नाहीये काळोखामुळे, पण आपण बघूच. पण या वातावरणात याची मजा आहे ना खूप वेगळी. म्हणजे थंड असं वातावरण. Exact. कसं आहे आम्हाला जास्त असं माणसांमुळे, पण तुफान बॉम्ब एकदम फायर आहे. आग लावले सगळ्यात. आजच्या विरारच्या फूड ब्लॉगमध्ये ना मला वाटेल भाऊचेच कॉपी करते की काय, पण तसंच रिपीट होत आहे. पावासोबत खायची वेळ आहे. पाव पण वरतून प्रॉपर शेकवलेला आहे असं, Crisp केलंय. आणि त्याचं पण बघ मार्किंग आहे इकडे बघ, मार्क उठलेले आहेत वरतून, एकदम पापडासारखे लागतात. ही मिसळ खाण्यासाठी मी येणार म्हणजे येणार, नक्कीच येणार भाई. माझा आवडता पदार्थ झालेला आहे इथला. आणि विरारपासून जरा अर्धा पाऊण तास आतमध्ये आहे, पण काय विषय नाही, येणार. तरी पण प्राइस वाढवली पाहिजे. ॲक्च्युली याची प्राईस वाढवली पाहिजे, टेस्ट मागवतात. ह्याची प्राईस वाढवली पाहिजे. 100 नाही, इथे तर भाई 150 200 पण हरकत 200 पण काय हरकत नाही. बट ठीक आहे, त्यांनी चांगली गोष्ट आहे कमी, पण हे 100 रुपयाच्या पण बाहेरचा गोष्ट आहे. खरंच यांची जी मिसळ आहे ना ती मला खूप जास्त लेवलला जाऊन आवडलेली आहे. आणि ती जी चव आहे ना असं वाटतं की पूर्ण त्यांनी त्याच्यात आत्मा ओतलेला आहे, त्यांचा जीव ओतून काम करणं बोलतात ना एकदम मनापासून, तसं झालेलं आहे 100% बाई. कारण तुम्ही बघा ना हा रसा जो आहे ना एकदम असा घट्ट आहे, त्याचा जो फ्लेवर आहे ना एक तर हे चुलीवर बनत असेल कारण तसाच फील येतोय खाताना. आणि एक हिडन जेम बोलू शकतो, कारण कळणारच नाही ना बाई. विरार स्टेशनला उतरून एवढा आतमध्ये आहे, खूप जास्त आतमध्ये. हे ॲक्च्युली अर्धा पाऊण तासावर आहे बाय व्हेकल. अमेझिंग. याच्या पुढे काय नाही असं मला वाटतं, सगळं फेल आहे. एक चांगली गोष्ट आहे की काय का असेल ना पण आपल्या ब्लॉगच्या निमित्ताने आपल्या चॅनलवरती ही मिसळ येते, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. गाईज या मिसळचा लिटरली नाद नाही, नाद केलाय नाद. मिसळ खूपच छान होती, खूप. म्हणजे मला नाही वाटत की याच्यापेक्षा कुठली मिसळ असेल अजून, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून भारी कुठली मिसळ असेल पण. बट विरारमध्ये मी म्हणजे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं एकदम. तुला आवडते? हा, मी मिसळ प्रेमी आहे, खूप जास्त मिसळ प्रेमी. आणि ही मिसळ तर म्हणजे विचार पण केला नव्हता की मिसळ विरारमध्ये खायला मिळेल. आणि मला असं वाटतं की तुमचं आउटलेट मुंबईमध्ये पण लवकरच काढून टाका. खरंच जाम भारी आहे. ऍक्च्युली विरारला इकडे शिफ्ट झाले? नाही, मी फूड ब्लॉग बनवतो, माझं चॅनल आहे यूट्यूबला. सो त्याच्यामुळे मग मी शोधाने माझा इंस्टाग्रामवर पण लोकांनी सांगितलं की विरारमध्ये आलास की शेतकरी ढाबामध्ये जाऊन मिसळ खा. आता सध्या तरी मी इथलं मिसळच खाल्लेलं आहे, तंदुरी मिसळ. ते म्हणजे किती मार्क्स कमी पडतील लिटरली. तर तुम्हाला शुभेच्छा, हे अजून असं वाढू दे आणि टेस्ट मात्र तशीच राहू दे. येस, काय माहितीये का, प्रोफेशनल मी शेफ आहे. ओके. मी खातानाच म्हटलं की हे काहीतरी शेफचंच काम आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने बनवून. US ला 17 वर्ष काम केलेलं आहे, दुबईला 5 वर्ष काम केलं आहे, बॉम्बे हॉलिडेला 3 वर्ष काम केलेलं आहे. आणि फाईन डायनिंगचं शेफ आहे. त्यामुळे तुम्ही प्रेझेंटेशन पण हा, 100%. तंदूर वडापाव मिसळचं ऍक्च्युली ते पाव पण ते तंदूर केलेले होते असे मस्त. खूप काय की मेनू छोटा आहे, हा, त्यामुळे कस्टमरला काय पर्टिक्युलर गोष्टी परफेक्ट जातात ना, तेच कन्फ्युजिंग पण नको व्हायला. हा. तुम्ही जर विरारमध्ये राहताय आणि डेझर्टचं ऑप्शन शोधताय, इव्हन तुम्हाला माहीत नसेल तर आता आपण बसलोय कोको कॅफे मध्ये. आणि इसका नाम क्या है? थँक्यू. लाते इसका बस्टिन. जस्टिन बिबर नाही ना. ॲक्च्युली आयुष्यात कधी डेझर्ट अशा प्रकारची खाल्ले नाही आहे फ्रँकली स्पीकिंग. त्याच्यामुळे हे काय याची नावं आहेत ते डोक्यावरून जात आहेत. हे काय बोलला आता? बेस्टिन. मला तिकडून कसं ऐकायला येईल इकडून? जाऊ दे, जाताना विचारून घेऊया. आणि काहीतरी screen वर बोललाय. मी देतो. स्क्रीनवरती तुम्हाला नावं देईन, ठीक आहे? हा,
अभी दोस्तों नाव नाही माहिती नाही आम्ही. बचपन से हमको शौक क्या रहते वो पता ही नहीं है ना वो चीज़, इसलिए हम लोग नए आहे इसमें. इथे गोकुळ टाउनशिपची पण खाऊ गल्ली मी आता बघितली येताना, इथून राईट हातालाच आहे. एवढी मोठी खाऊ गल्ली आहे ना, ह्याच्यात तर एक्सप्लोर होणार नाही ती भाई, लिटरली. ऑलरेडी आपला ब्लॉग झालेला आहे, पण ती खाऊ गल्ली आपण नंतर विरारचं सेकंड पार्ट आपण करू तेव्हा अख्खी खाऊ गल्ली एक्सप्लोर करू. सो ती पण तुम्ही मला सजेस्ट केली होती, पण नेक्स्ट टाइम करू. मला ॲक्च्युली विरारकडून अपेक्षा नव्हती तेवढी की फूडच्या बाबतीत, पण भाई आहे विरारकरांना खाण्यापिण्याचं टेन्शन नाही आहे, मजा करतात विरारकर, एवढं तर मला समजलेलं आहे. सो आपण अब इसका वस्त्रहरण करते दोस्तों. लेट्स गो. साईड बच्ची असं आहे ना इथे. हाँ ये हो गया मेरा भाई. वाव काय दिसतंय खतरनाक. सही. याचं नाव बिव मला काय माहित नाहीये. मी पहिल्यांदा खातोय हे असे सगळे पदार्थ, आणि जे की तुम्हाला रेकमेंड करणार आहे. तो अभी इसको हातोडा मारते. आईच्या गावात मला भीती वाटते. तू फोड. साईडने त्याच्या बाहेर पडतंय. अरे ते पडणारच आहे. पडणार ना. वच्ची खतरनाक एक नंबर. तोड तोड तोड, तसं नाही पूर्ण तोड. अबे ते आज आहे. खतरनाक एक Okay. नंबर भाई बादशाह. ओके, तो हे सगळं आहे ना असं पूर्ण आतून वगैरे केवढी भरलेलं जाड आहे. लेअर आहे त्याची भाई. येत आहे. याचं नाव आम्हाला बिलकुल माहित नाही, पण आपण विचारूच. वाव, हे बघा असं आहे. क्यूट वाली फिलिंग आली. वाव यार, ऑसम आहे. आता त्याच्यामध्ये काय मी एक्सप्लेन करू, हे थोडं हातानेच खायला पाहिजे. हे जाऊ दे, पण हे जे आहे ना अमेझिंग आहे. आणि सोबत आहे ना असं थंड थंड आहे, सगळं कोल्ड आहे. हे मी हायली रिकमेंड करते. हे तर झालंच पाहिजे. खूप सुंदर आहे. चला, ताईने तर सगळं उद्ध्वस्त करून दिलेलं आहे माझ्याकडे. आता आपण खाऊन बघूया. हे ॲक्च्युली याचं आवरण जे आहे ना कॅडबरीचं, हे खूप जास्त कडक आहे. घेऊन खावं लागेल. हा ॲक्च्युली ओफ, भरलेला हुंडा. दैया रे दैया रे दैया रे पापी बिचुआ, वैसा बिचुआ यहाँ तक बिचुआ. भाई तुम्ही हार्ड आहेत रे विरार वाले. suggest केलंय ना एक food. एक खतरनाक लेवलचं फूड सजेस्ट केलंय ना. चुम्मा क्लास, दर्जा बोलतात ना, दर्जा झालेला आहे. तंदुरी मिसळ, परत आगाशी, हे तर नेक्स्ट लेवल. गोडमध्ये काय आपण काय तुम्हाला मी एक्सप्लेन करू. गोड असतं, पण जर तुम्ही असं रात्रीचं जेवण वगैरे निघालात फेरफटका मारण्यासाठी, डेझर्ट खायची इच्छा झाली, तो कोका में 100.525% आने का भाई. लाजवाब आहे रे, लाजवाब. ओके, याचं नाव आहे बस्टिन चॉकलेट केक. बस्टिन म्हणजे ते काहीतरी असं तोडायचा विषय, तर ते याचं नाव आहे बस्टिन चॉकलेट केक. तर तुम्ही इथे आलात कोकामध्ये, आणि त्याचं आतमध्ये इंटिरियर वगैरे सगळं एकदम मन प्रसन्न करून टाकणार आहे. सो भाई, इथे आलात तर लागलंय यार. हा केक तुम्ही नक्कीच ट्राय करा. कंटिन्यू ह्याला हे केक्सका नाम क्या है? हाँ तेरामेसू लाते ये कॉफी का नाम. त्याला आम्ही कंटिन्यू बाहेर बोलवतोय, कारण ती नावच एक अशी आहेत ना, जन्मात कधी ऐकले नाहीयेत. तो मनातून शिव्या घालत असेल, कोणती माणसं आली आहेत काय माहिती. ही कॉफ़ी है, ठीक है, आपल्या नॉर्मल भाषेत ही कॉफ़ी है, ठीक है. वो सजा सवर के लाया है उसको, ऐसा डिज़ाइन मार के. तेरामेसू ओसामा बिन लादेन. तेरामेसू लादेन म्हणजे मे बी ही रेसिपी ओसामा बिन ही रेसिपी मे बी ओसामा बिन लादेननी बनवलेली आहे, कारण त्याचं नावच ते लातेन मारण्यासारखं असं आहे. तर तुम्ही मला काय पण बोला,
मी फालतू जोक मारतोय किंवा काय पण आहे, मला एन्जॉयमेंट मिळते ना, माझ्या आत्म्याला सुख मिळते. आम्ही कॉफी ट्राय करते. ओके, सो ह्याच्यामध्ये ना असं टोस्ट असं कॅडबरी टाईप असं काहीतरी छान वाटतंय. आणि इकडे ना ब्राऊन शुगर पण आहे आणि व्हाईट शुगर पण आहे. आपण कोणती टाकूया? दोन्ही मिक्स टाकूया. दोन्ही थोडी थोडी टाक. असं मस्तपैकी छोटूसा स्पून पण आहे. हा ऍक्च्युली आणि हे पूर्णसं हार्ट शेप मध्ये केलंय. मला नव्हतं माहिती की ते हे येणार आहे, असं डिझाईन करून येणार आहे म्हणून. मस्त आहे ना, वरती असा झाग बोलतात ना, फेस टाईप आहे आणि आतमध्ये ही कॉफी आहे. मस्त आहे, ट्राय करून बघूया. आता तेवढी शुगर इनफ आहे की नाही माहिती नाही मला, पण एक पॉकेट टाकलंय मी. आणि खूप मोठा आहे हा कप, बापरे. कडू आहे, हा बस ते साखर पण टाक. टाकावं लागेल. मला वाटतं साखर नीट विरघळली नाहीये की मला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. कारण त्याचे ना म्हणजे कडवटपणा लागतो आणि स्ट्रॉंग बोलतो ना कॉफी, तशा टाईपमध्ये वाटते. पण ही आहे ना थोडी अशीच बेस्ट आहे. गोड करून अति गोड करून उपयोग नाही आहे त्याचा. त्यांनी परफेक्ट ठेवलं आहे. आणि ते 2 शुगर आहेत ते टाकणं गरजेचं म्हणजे अनिवार्य होतं, कारण हे ना कपच खूप मोठा आहे, जास्त क्वांटिटीमध्ये त्यांनी कॉफी दिली आहे. आता प्रॉपरली विरघळले, स्ट्रॉंग आहे आणि हे कडक पण आहे म्हणजे गरम पण आहे. आता थोडासा वेळ आपला गेला म्हणून थोडीशी थंड झाली आहे. बाकी टेस्ट वाईज अशी असं थोडं माइंड फ्रेश करणारी आहे. बाकी छान वाटली, म्हणजे असं थोडं डिफरंट, आपण घरी करतो तशी नाही आहे, थोडी वेगळी आहे. बेस्ट आहे. बिस्किट काइंड ऑफ आपण ट्राय नाही केले, हे पण ट्राय करून बघूया. कॉफीपेक्षा हे बेस्ट आहे, मस्त आहे. हे आहे ना आपण बटर खारी घेतो ना, त्याच्यामध्ये जे नानकटाई असते ना, तसं वाटतं हे थोडंसं. नानकटाई टाईप वाटतंय, पण याला असं ब्राऊन कॅडबरीचा फ्लेवर आहे थोडासा. आणि याच्यामध्ये मला वाटतं ड्रायफ्रुट्स पण आहेत, पण ड्रायफ्रुट्स पण आहेत बारीक बारीक असे वाटतात. पण मस्त आहे हे. ते तुम्ही बघू शकता, यांच्याकडे बरेच सारे डेझर्टमध्ये प्रकार आहेत. हे काही बिस्किट्स वगैरे आहेत आणि आतमध्ये त्यांचा किचन पण आहे. सो इथे सगळ्या गोष्टी मिळतात ज्या कधी खाल्ल्या नाहीत त्या. मी ॲक्च्युली हे सगळं पण ट्राय करणार होतो, पण ते आपण विरारला नेक्स्ट पार्ट बनवू ना फूडचा, तेव्हा आपण नक्की 100% ट्राय करू. ते केक वगैरे पण मिळतील तुम्हाला इथे. पण या सगळ्या गोष्टी तर भाई झाल्याच पाहिजेत, एक एक करून. एकदम नाही, एकदम खाएंगा ना तो डायबिटीज का बुलावा आएंगा. मी बघितलं आतमध्ये की किती प्रकारचे डेझर्ट्स आहेत. सो त्याच्यापैकी तुम्ही कोणताही ट्राय करू शकता. इवन आपण जे खाल्लं ना ते फोडायचं काय ते आहे ते केक वगैरे, ते तर खाच तुम्ही. अदरवाईज अजून बरेचसे आयटम्स आहेत तिकडे. सो आता मी हा व्लॉग संपवतोय. हा आपला विरारचा फर्स्ट पार्ट म्हणून मी घोषित करतो याला, कारण बऱ्याच गोष्टी अजून पेंडिंग राहिलेल्या आहेत. अख्खीच्या अख्खी खाऊगल्ली राहिलेली आहे. सो ती कधी करणार ना, याच्यामध्ये होणं तर इम्पॉसिबल आहे. माझं तर मन आणि तन दोन्ही पण भरलेलं आहे, भरून पुरलेलं आहे. आणि थँक्यू सो मच विरारकर, मनापासून धन्यवाद बोलतो तुमचे, कारण आज तुम्ही जे मला मन प्रसन्न केलं आहे ना खाण्याच्या बाबतीत, लिटरली मी सांगू नाही शकत. बट नेक्स्ट पार्ट मी नक्कीच बनवेन विरारचा. सो ओव्हरऑल आपण आज वडापाव खाल्ला, त्याच्यानंतर ती मिसळ खाल्ली. 4-5च गोष्टी आपण खाल्ल्यात आजच्या ब्लॉगमध्ये, सगळ्यात चांगल्या होत्या. सो हा व्हिडिओ मी इथे संपवतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहिजे ते पण कमेंट करून सांगा. बाय.